तर नमस्कार मित्रांनो, वीकेंड लोग आहे चॅनलवर मी ऋषिकेश शिंदे पुन्हा परत एकदा एका नवीन व्हिडिओसह तुमचं स्वागत करत आहे. खूप महिने झाले चॅनलवरती व्हिडिओ नव्हते काही कारणास्तव, तर आता व्हिडिओला कंटिन्यू येते. तर आज आपण जाणार आहोत लोअर परेलला के रोल्स या ठिकाणी रोल्स खाण्यासाठी. तर त्यांचे रोल्स खूप फेमस आहेत लोअर परेलला. तर चला जाऊ आणि मग खाऊन रिव्ह्यू देऊ. आपण के रोल्स खाण्यासाठी लोअर परेलला आलेलो आहोत. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की के रोल्सचं शॉप कसं आहे आणि तिथे गर्दी किती आहे. रोल्स खाण्यासाठी विविध प्रकारचे रोल्स आहेत, व्हेज पण आहेत, नॉनव्हेज पण आहेत. तर तुम्ही बघू शकता हे सर्वप्रथम तुम्ही यांची पॅकेजिंग बघू शकता के रोल्सची कशी आहे. पॅकेजिंग बघू शकता. आपण पार्सल घेतलेलं आहे कारण की तिथे रश असल्यामुळे तिथे खाण्यासारखं नाही. मी कार घेऊन आलेलो. तुम्ही पॅकेजिंग बघू शकता. आपण के रोल्समधून चिकन रोल आणि पनीर टिक्का स्पायसी रोल एक घेतलेला आहे. तर आपण खाऊ आणि मग तुम्हाला रिव्ह्यू देऊ. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण पनीर टिक्का हा एक रोल घेतलेला आहे. तर पनीर टिक्क्याची तुम्ही स्टफिंग आणि सगळं बघू शकता. रोल कशा प्रकारे किती जाड आहे हे तुम्ही बघू शकता. हा एक टेस्ट करू आणि मग तुम्हाला मी सांगतो. तुम्ही बघू शकता रोल्समध्ये काय काय आहे. त्यांची स्पेशल चटणी आहे, पनीर आहे, कांदा आहे आणि ह्या प्रकारची कशी तरी एक चटणी आहे. एक कांदा टॅमॅटो भाजून एक प्रकारची वेगळी चटणी आहे. मी त्यांना तिथे विचारलं पण त्यांनी सांगितलं आमच्या स्पेशल सॉसेस असतात त्याच्याबद्दल मी माहिती देत नाही. तर एक बाईट टेस्ट करू आणि मग बघू शकता तुम्ही रोल बघू शकता कशाप्रमाणे आहे. एक बाईट टेस्ट करू आणि मग भेटू. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ह्या चिकन रोलची पॅकिंग. आपण चिकन एक रोल घेतलेला आहे, पनीर रोल पण आपण टेस्ट केला. तर चिकन रोल टेस्ट करू. तुम्ही बघू शकता आतमध्ये चिकनचे पीसेस स्टफ केलेले आहेत. त्यासह त्यांच्या 2 प्रकारच्या चटण्या आहेत. टेस्ट तर एक नंबर आहे. आपण खाऊ आणि मग तुम्हाला मी पुढच्या खाऊन झाल्यानंतर रिव्ह्यू देतो. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण पनीर टिक्का रोल मागवलेला आणि चिकन रोल मागवलेला. पनीर टिक्कामध्ये खूप स्पायसी होता. जर तुम्ही तिखा लवर असाल, तिखट खात असाल जास्त, तर तुमच्यासाठी पनीर टिक्का रोल आहे. त्यासह व्हेजमध्ये खूप इथे खूप वेगवेगळे प्रकार आहेत. तुम्ही नॉनव्हेज लवर असाल तर नॉनव्हेजसाठी पण खूप वेगवेगळे प्रकार आहेत. आणि पनीर टिक्का रोल मी टेस्ट केला तर त्यामध्ये तिखट खूप होता, पण त्या चटण्या कशा प्रकारे बनवलेल्या हे काय खाल्ल्यानंतर कळालं नाही. आणि मी त्यासह त्यांचा एक लेमन मिंट सोडा घेतलेला आहे ज्याची 80 रुपये कॉस्ट आहे. तर ओव्हरऑल माझं बिल 390 झालं आहे. तर तुम्हाला मी सांगतो चिकन रोल होता 133चा, पनीर टिक्का होता 161चा आणि हे होता 80चं. तर प्राईसच्या मनाने जर बघायला गेलात तर वन टाईम जर तुम्हाला ट्राय करायचं असेल फर्स्ट टाईम तर ठीक आहे. आणि चिकनची स्टफिंग आणि पनीरची स्टफिंग तुम्ही बघितली. रोलची क्वांटिटी पण खूप जाड होती. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्यासह बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका ज्याकडे माझ्या व्हिडिओ सर्वप्रथम तुम्ही बघाल. आणि याचा ॲड्रेस मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी कीप सपोर्टिंग.